वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नरखेडमध्ये हजारो लोकांना रोजगार देणारा एक मोठा उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही। नक्की आणेल, कारण आम्हाला आमच्या मुलाबाळाची चिंता नाही आहे। माझा मुलगा मुलगी बायको कोणी राजकारणात नाही, त्यामुळे बाकीच्याही नेत्याचं बंद झालं दुकान, त्याच्याही पोराबाळाला भविष्य नाही आहे। पण मी काय सांगितलं की मुलाच्या आई वडिलांनी नाही, पण जनतेने जर म्हटलं का याला तिकीट द्या तर जरूर द्या, नाही तर मुलांनी म्हटलं बापाला की चल मला तिकीट दे, नाही तर टीव्ही फोडून टाकेन मी। असं नाही पाहिजे। आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री। तर मला एक काँग्रेसचे नेते म्हणाले, इकडं यांचा मुलगा रामटेकमध्ये भाऊसाहेब मुळकांचा, इकडे यांचा, इकडे त्यांचा, काँग्रेसचा नेता होता। तो म्हणे साहेब यांच्या मुलाबाळालाच तिकीट मिळणार आहे तर मी काय करू, मला मार्गदर्शन करा। म्हटलं चुनाव चिन्ह घंटा घे आणि वाजव म्हटलं। म्हणजे राजकारणामध्ये मी मोठा झालो, जर मला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं ते मला जर कोणी मोठं केलं असेल तर नागपूरच्या जनतेने मला मोठं केलं। मला जर कोणी निवडून आणलं तर माझ्या छोट्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता रात्र मेहनत करून त्यांनी मला निवडून दिलं। आणि म्हणून माझी विरासत जर मिळणार असेल तर ती माझ्या मुलाला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळेल, त्याच्यावर त्याचा अधिकार। सध्या उलटच सुरू आहे। एक तर जो म्हणते मला तिकीट द्या, आता मी एबीपी माझाचा इंटरव्ह्यू दिला घरी, तर मला त्यांनी विचारलं की हे फलाने नेते आहेत, तेही पण मुख्यमंत्री हो म्हणतात, हेही पण हो म्हणतात। मी म्हणलं तुम्ही एक सिनेमा बघितला होता का? म्हणे कोणता? ठाम टकल्या भांग पाडते। म्हणे काय झालं? म्हणलं त्या सिनेमामध्ये एक टकल्या होता, म्हणलं त्याला केस नव्हते, तर तो कंगवा फिरत होता म्हणतात। आता टक्कलवर कंगवा फिरून काय उपयोग आहे? सध्या असे अनेक टक्कलवाले आहे का जे कंगवा फिरून लागले आहे। अंधेरी रात में दिया मेरे हात में, चला निवडो। शेवटी मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता करणार आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राची इतिहास, संस्कृती आणि विरासत मोठी आहे। सगळा भारत सामाजिक विचाराकरता फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचं अनुकरण करतात। शिवाजी महाराज आमच्याकरता दैवत आहे। दिल्लीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे की आदर्श राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज होते। यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांचं वर्णन केलंय त्या शिवाजी महाराजांची जय जय शिवाजी। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।